ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कल्पनाला माहिती झालेला असतो की सायलीचा वाढदिवस आहे। त्यामुळे सायलीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यासाठी आता कल्पना आणि विमल तयारीला लागतात। तर आता अश्विन सायलीला सांगतो की मम्मा आता तुझ्यासाठी काहीतरी सॉलिड प्लॅन करणार आहे, तोपर्यंत तू रेस्ट कर आणि आम्ही जातो। असं म्हणत अश्विन, प्रताप आणि अस्मिता तिघेही खालती जातात। तर आता अर्जुन सुटकेचा श्वास टाकतो। त्याचवेळी सायली आता अर्जुनची मस्करी करत म्हणायला लागते, काय हो, तुम्हाला काय वाटलं होतं की मला तुमचा वाढदिवस माहिती नाही म्हटल्यानंतर घरातील काय विचार करते, परंतु आता कशी तुमची भंबेरी उडाली। असं म्हणत आता सायली अर्जुनवरती हसत असते। तर आता अर्जुन सायलीवरती चिडतो आणि तिला म्हणायला लागतो की जर ही गोष्ट घरातल्यांना कळली असती तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असतो, कळतंय का तुम्हाला? आणि तुम्ही तरी कुठे सांगितलं तुमचा आज बर्थडे असतो ते, गेलात त्या कुसुमताईकडे केक कापत बसायला। त्याचवेळी सायली म्हणते मला काही बोलायचं नाही, कारण तुम्ही जसे मला सांगायला विसरले होतात का, अगदी त्याचप्रमाणे मीही तुम्हाला सांगायचं विसरले। तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्यावर का ओरडताय? तेव्हा सायली सुद्धा म्हणायला लागते तुम्ही का माझ्यावर ओरडताय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो माझ्यावर अजिबात ओरडायचं नाही, कारण माझा सुद्धा बर्थडे आहे। तेव्हा सायली म्हणायला लागते की तुम्हीही माझ्यावरती ओरडायचं नाही, कारण माझाही आजच बर्थडे आहे। त्यावेळी आता अर्जुन सायली दोघेही रागाने माना वळवतात आणि परत एकदा एकमेकांकडे बघून हसायला लागतात। आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो सॉरी, मी विसरलो की तुमचाही बर्थडे असतो। तेव्हा सायली म्हणते मी पण सॉरी, आणि दोघे आता खदखदून हसायला लागतात। त्यानंतर आता सायली म्हणते ठीक आहे, मी खालती जाते, आईंना काही मदत हवी असेल तर मी ती करते। तेव्हा अर्जुन म्हणतो वा शाबास, म्हणजे आज तुमचा बर्थडे आहे, तुमच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आहे आणि तुम्ही स्वतःच जाऊन त्याची तयारी करताय। काही नाही, इथेच बसा, मी जातो मम्माला हेल्प करायला। आणि अर्जुन परत एकदा सायलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि खालती कल्पनाला हेल्प करण्यासाठी जातो। तर इकडे आता किल्लेदारांच्या घरी सर्वच जण जेवणासाठी बसलेले असतात, परंतु त्याच वेळी रविराजांच्या मनात एकच घालमेल सुरू असते, ती म्हणजे सायली विषयीची। सायली नमस्कार केलेला त्यानंतर रविराज आणि प्रिया घरी जात असताना सायलीला वाटलेली काळजी ते सर्व काही रविराजांना आठवायला लागलेलं असतं। त्याचवेळी सुमन आता रविराजांकडे पाहते तर आता रविराज काहीच बोलत नसतो। त्याचवेळी प्रिया आता रविराजांना हलवते आणि म्हणायला लागते काय झालं बाबा, कसला विचार करताय? तेव्हा आता रविराज सांगायला लागतो की मनातील काही विचार संपतच नाहीये, मला असं वाटतं की सुभेदारांसोबत हे असं वागणं योग्य आहे की अयोग्य मला समजतच नाही, कारण त्या घरातील प्रत्येक जण माझ्यावरती खूप प्रेम करतो। कदाचित याचमुळे प्रतिमा नाराज तर नसेल ना, आणि त्याचसाठी ती परत येत नसेल, असा विचार आता रविराजांच्या मनात चालू आहे। म्हटल्यानंतर प्रिया आणि नागराज खूपच घाबरतात आणि प्रिया म्हणायला लागते की तिथली लोक म्हणजे सायली, आता ती सायली पायाबिया पडली म्हणून हा किल्लेदार तिच्यावर विश्वास ठेवायला लागलाय की काय? आता अर्जुन सोबत पॅचअप करण्याचा हा किल्लेदार विचार तर करत नसेल ना, हा विचार करूनच आता प्रिया घाबरून जाते। तर आता सुमन रविराजांची समजूत काढत त्यांना म्हणायला लागते की आपल्याच माणसावरती राग ठेवून काही उपयोग आहे का भाऊजी? त्याचवेळी आता रविराजांना सुमनचं म्हणणं पटलेलं असतं आणि रविराज विचार करतात की मला असं वाटतं की आता तन्वी सुद्धा विपुलशी लग्न करून सुखी होईल, ती तिच्या आयुष्यात पुढे जाते आहे। म्हटल्यानंतर सुभेदारांवरती राग ठेवून काही उपयोग नाहीये, पूर्णाईना एक चांगली नातसून मिळाली आहे असं म्हणून आता आपण मागचं सर्व विसरून जावं आणि हे वैर संपवून परत एकदा एकत्र यावं असा रविराज विचार करतात। त्याचवेळी आता प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते, कारण तिला सुभेदार आणि किल्लेदार परत एकत्र आलेले नको असतात। तर प्रिया म्हणायला लागते की नाही नाही, ती सायली आता या किल्लेदाराला चांगली वाटायला लागली की काय, हा तर माझ्यासाठी खूप डेंजर झोन आहे। आणि त्यासाठी आता प्रिया रागाने स्वतःच्या हातामध्ये ग्लास फोडते। आता ग्लासचा ताडकन आवाज आल्यानंतर प्रियाच्या हातातील रक्त पाहून सुमन, रविराज आणि नागराज सुद्धा खूप घाबरतात। तर इकडे सायलीसाठी अर्जुनने कल्पना घरातील सर्वांनी मिळून वाढदिवसासाठी खूप छान तयारी केलेली असते। इतक्यातच आता सायली खालती येत असते। त्याचवेळी अश्विन म्हणतो की दादा तुला वरती वहिनीला बोलवायला जायची काहीच गरज नाही, ती बघ वहिनी आली। असं म्हणत असताना सायली खालती येत असते। सर्वजण मोठ्या मोठ्याने आता हॅपी बर्थडे टू यू म्हणून आता सायलीला विश करत असतात, परंतु अर्जुन मात्र सायलीच्या प्रेमामध्ये अडकलेलाच असतो। अर्जुन एकटक सायलीला प्रेमाने पाहायला लागतो, सायलीवरून अर्जुनची नजर हटतच नसते। त्यावेळी आता अश्विन मुद्दाम हाताचा धक्का देतो आणि अर्जुनला स्वप्नातून जागा करतो। त्याचवेळी आता अर्जुन सुद्धा सायलीला विश करायला लागतो। त्यानंतर खाली आल्यानंतर सर्वच जण सायलीला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। प्रताप सुद्धा आता सर्व काही विसरून सायलीला शुभेच्छा देतो।
तर आता अस्मिता मनामध्ये विचार करत असते की ही पूर्णाजी इथे नाही आहे ना, म्हणून सायलीला ते सगळं घरातील सर्वच जण खूप डोक्यावर घेत आहेत. परंतु अस्मिता काही सायलीला विश करत नाही. त्यानंतर आता कल्पना सायलीला सोफ्यावरती बसायला सांगते. तर अर्जुनने सायलीसाठी छान तयारी केलेली असते. तेव्हा सायली म्हणते, किती कमी वेळात तुम्ही किती छान तयारी केली आहे, खरंच मला खूप आवडलं. त्यानंतर कल्पना आता सायलीचं औक्षण करते, सायलीला पेढा भरवते आणि सायलीला खूप आशीर्वाद सुद्धा देते. त्याचवेळी सायलीचे डोळे पाणावलेले असतात. सुभेदार घराण्यातील प्रत्येक जण सायलीवरती इतके प्रेम करत आहे हे पाहून आता सायली खूप खुश होते. त्यानंतर कल्पना सायलीला स्वतःचे सोन्याचे कानातले देते गिफ्ट म्हणून. तेव्हा आता सायली म्हणायला लागते की नाही नको आई, आणि सायली अर्जुनकडे पाहायला लागते. तेव्हा अर्जुन खुणावतो आणि ते गिफ्ट घेण्यासाठी सांगतो. तर कल्पना सांगते की अर्जुनच्या बारशाला मला माझ्या आईने दिले होतं आणि आज हेच गिफ्ट मी तुला देते आहे. तेव्हा आता अर्जुनने ते गिफ्ट घ्यायला सांगितलं आहे म्हटल्यानंतर सायली सुद्धा गिफ्ट घेते आणि ती खूप खुश असते. तर इकडे आता प्रियाने स्वतःच्या हातामध्ये ग्लास फोडला आहे म्हटल्यानंतर घरातील सर्वच जण घाबरलेले असतात. त्याचवेळी रविराज आता त्या प्रियाच्या हाताला मलम लावतात, पट्टी सुद्धा बांधतात आणि उगाचच नाटक करत आता नागराज म्हणायला लागतो की तन्वी अगं काय झालं आहे तुला, आम्ही सगळे आहोत ना. तेव्हा तर रविराज म्हणत असतात की बाळा काय झालं, तू इतकी अस्वस्थ का होतेस. त्याचवेळी प्रिया आता नाटकी प्रिया स्वतःच्या नाटक रंगात आणते आणि म्हणायला लागते की बाबा तुम्हाला ती सायली लगेचच चांगली वाटायला लागली, परंतु लहानपणापासून मी तिचा स्वभाव पाहत आले आहे. ते तिच्या केलेल्या नाटकाला तुम्ही सर्वजण फसला असाल, परंतु मी फसणार नाही. तिचा खरा चेहरा तर तुम्हाला अजूनपर्यंत माहितीच नाहीये. प्रियाचं फक्त हे एक ड्रामा असतो रविराज सुमनचं मन वळवण्यासाठी. बाबा तुम्ही सुद्धा तिच्या नाटकाला भुललात का हो. त्या सुभेदार घराण्यातील लोकांनी माझ्यासोबत काय केलं हे विसरून गेलात का तुम्ही. त्यांनी मला नाकारलं, त्यांची नाचसून होण्यापासून अर्जुन माझ्यासोबत किती वाईट वागतो हे सर्व काही तुम्ही कसं विसरलात. आणि तुम्हाला आता असं वाटायला लागलंय की सुभेदारांसोबत संबंध तोडणं योग्य नाही. असे कसे काय बोललात हो तुम्ही, असं म्हणून आता प्रिया नाटक करत रडायला लागते. तर इकडे आता सायली कल्पना आणि प्रतापचे आशीर्वाद घेते आणि ते दोघे आता भरभरून सायलीला आशीर्वाद देतात. तर तिथे आता अस्मिता खूपच ती सायलीवरती जळत असते आणि ती म्हणायला लागते कल्पनाला की मम्मा आजीचे दागिने कधी काही तू मला दिले नाहीत. तेव्हा आता कल्पना म्हणते की अस्मिता तुला आतापर्यंत खूप काही दिलं आहे मी, उगाचच आता नाटकं करू नकोस. तेव्हा आता कल्पना अस्मिताला सायलीला ओवाळण्यासाठी सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते मी. तर आता प्रताप तिच्यावरती चिडतो आणि म्हणायला लागतो अस्मिता रीत आहे ती, तुझी आई तुला जे काही सांगते ना ते कधीतरी ऐकत जा, चल पटकन ओवाळून घे सायलीला. असं म्हटल्यानंतर आता अस्मिता रागाने सायलीला ओवाळायला लागते. आता अस्मिता ढिसभीस करत असते, त्यामुळे अर्जुनला अस्मिताचा राग आलेला असतो. परंतु आता अश्विन बरोबर अस्मिताचं मन वळवतो. अस्मिताला म्हणायला लागतो अगं ए अस्मिता ताई, अगं काय करतेस तू, अगं फोटो नीट छान येण्यासाठी इतपत तर चांगलं ओवाळलं, चेहऱ्यावरती एक स्माईल आण म्हणजे फोटो छान येईल, फोटोसाठी तर करशील का नाही एवढं. तेव्हा आता अस्मिता फोटो काढायचेत म्हटल्यानंतर परत एकदा सायलीला खूप छान ओवाळायला लागते आणि स्माईल सुद्धा करते. तेव्हा आता अश्विन म्हणतो हां आता ना फोटो फ्रेम करून ठेवावा ना, इतका छान आला आहे. तर कल्पना आता सायलीला केक कट करण्यासाठी सांगतो. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो थांब मग. सर्वजण अर्जुनकडे चकित होऊन पाहायला लागतात. तर सर्वजण आता अर्जुनकडे आश्चर्याने पाहायला लागलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो मलाही ते सायलीचं ते असं म्हणत असताना प्रताप म्हणतो औक्षण. हां अर्जुन म्हणतो हां मलाही ते सायलीचं औक्षण करायचं आहे. त्याचवेळी अस्मिता मुद्दाम अर्जुनला टोमणा मारत म्हणते अर्जुन तुला साधा औक्षण शब्द बोलता येत नाही आणि तुला सायलीचं औक्षण करायचं आहे आता. तेव्हा आता प्रताप तर कपाळावरती हात मारून घेतो आणि म्हणायला लागतो घ्या कपाळ, हे तुझं नवीन काय चाललं आहे आता. तर आता अस्मिता म्हणते अर्जुन या घरात परत एकदा कोणती तरी मोठी रीतीला सुरुवात करू नकोस बरं का. परंतु आता सायलीला औक्षण करायचं आहे, सायलीचं औक्षण करायचं आहे म्हणून आता अर्जुनने हट्टच धरलेला असतो. म्हणून आता सर्वजण अर्जुनचा तो हट्ट पुरवतात आणि कल्पना सुद्धा म्हणते ठीक आहे मग तू कर. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग मला यातील काही माहिती नाही आहे, तू मला सांगशील का. तेव्हा सायलीच्या घालमेल सुरू होते आणि म्हणायला लागते सरांचं हे काय चाललं आहे.
सरांनी जरूर ओवाळावं, परंतु ते त्यांच्या खऱ्या बायकोवर प्रेम करतात. खरं तर तिला ओवाळावं, परंतु मी तर त्यांची खरी बायको नाही आहे. अचानक सरांनी हा काय नियम काढला आहे मला समजतच नाही आहे, असा विचार सायलीच्या मनामध्ये असतो. परंतु कल्पना म्हणते ठीक आहे चालेल. सायलीवरती जे जे कोणी प्रेम करतात ना त्यांनी आज जरूर तिला ओवाळावं. आणि कल्पना आता सांगायला लागते सायलीचं औक्षण कसं करायचं ते. तर अर्जुन आधी अगदी त्याचप्रमाणे जसे कल्पना सांगते तसंच करायला लागतं. सायलीला आधी हळद कुंकू लावतो, त्यानंतर तिच्या डोक्यावरती अक्षता टाकतो, तिला पेढा भरवतो आणि सायलीला ओवाळायला लागतो. तेव्हा आता सायलीसुद्धा प्रेमाने आणि अर्जुनसुद्धा प्रेमाने सायलीकडे पाहायला लागतात आणि सायलीचे डोळे पाणावलेले असतात. सुभेदार घराण्यातील प्रत्येकजण सायलीवरती एवढं प्रेम करत आहे हे पाहून सायलीला अश्रू अनावर होतात. तर त्याच वेळी आता कल्पना म्हणते की सायली, काय झालं बाळा, तुझ्या डोळ्यामध्ये अचानक पाणी कसं? तेव्हा आता विमल म्हणते की वहिनी, ते आनंदाश्रू आहे. कोणत्याही मुलीला इतका प्रेम करणारा नवरा भेटला आहे म्हटल्यानंतर जगातील सर्वात सुखी मुलगी असेल ना ती. तेव्हा आता परत एकदा सायली अर्जुनकडे पाहायला लागते. अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये पडलाय ही गोष्ट अजूनही सायलीला जाणवतच नसते. तर त्यानंतर प्रताप म्हणतो की ठीक आहे चला केक कट करायचा का. त्याच वेळी आता विमल केक घेऊन येते. तर आता सायली तो केक पाहून खरंच खूप खुश होते आणि म्हणायला लागते, वा आई, तुम्हाला कसं माहिती की मला रव्याचाच केक आवडतो ते? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी आश्रमामध्ये मी रव्याचाच केक कट करत होते. यावेळी काहीतरी वेगळं म्हणून कुसुमताईने केक कुकरमध्ये घेतला होता. परंतु यावरून एक गोष्ट लक्षात येते का आई तुमच्या, माझा दरवर्षी रव्याचा केक कट करण्याचा नियम मोडणार नाही, यावर्षी सुद्धा तो पूर्ण होईल, असं म्हणून आता सायली खूप खुश होते. तर कल्पना ही आता सायलीला म्हणायला लागते, अगदी तुझ्या मनासारखं झालं आहे ना, तर मग ठीक आहे. काय आहे ना, माझ्याकडे जास्ती वेळ नव्हता म्हणून मी रव्याच्या शिऱ्याची ही मूद केली आणि त्याच्यावरती काजू बदाम टाकलेत. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, मला असाच केक कट करायला आवडतो. त्यानंतर प्रताप परत म्हणतो, चला केक कट करा. त्यानंतर आता सायली केक कट करायला लागते. परत एकदा घरातील सर्वच जण विश करायला लागलेले असतात. अस्मिताचा मात्र जळफळाट सायलीवरचा चालूच असतो. त्यानंतर आता सायली केक कट करते. कल्पना घरातील सर्वांना ती केक भरवते. अर्जुनला सुद्धा केक भरवते. अर्जुन सुद्धा सायलीला केक भरवतो. तर आता सर्वच जण खूप खुश असतात. सर्वच जण सायलीचा वाढदिवस एन्जॉय करत असतात. परंतु सायली मनामध्ये विचार करत म्हणायला लागते, या माणसांची माझं कुठलंही नातं नाही आहे, परंतु आज एक चांगलं आणि खूप छान कुटुंब माझ्या आयुष्याला लाभलं आहे. खरंच अर्जुन सरांचे मनापासून आभार, त्यांच्याचमुळे मला इतकं सुंदर कुटुंब मिळालं आहे, असं म्हणत सायली परत एकदा हसत अर्जुनकडे पाहायला लागते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कल्पना आणि अर्जुन दोघेही बोलत असतात. त्याचवेळी कल्पना अर्जुनला म्हणत असते की सायलीचे खरे आई वडील कुठे आहेत हे आता देवास ठाऊक. तर आता कल्पना अर्जुनवरती चिडलेली असते. ती म्हणायला लागते की आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आम्ही जसे तुझे आई वडील आहोत अगदी त्याचप्रमाणे आम्हाला सायलीचे आई वडील बनून आमचं कर्तव्य पार पाडायचं आहे, परंतु आज तुझ्यामुळे आम्हाला ते कर्तव्य पार पाडता नाही आलं, असं म्हटल्यानंतर आता अर्जुनला समजतं की कल्पना त्याच्यावरती चिडली आहे. तर अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर सायलीला म्हणत असतो की साक्षी 1.5 तास कुठेतरी गायब होती. हे आपण कोर्टात प्रूफ केलं आहे, परंतु आपल्याला आता कोर्टात हे प्रूफ करायचं आहे की साक्षी 1.5 तास आश्रमातच होती. आणि सायली म्हणते, सर आपण हे नक्की प्रूफ करून दाखवूया. देव्या हे आपल्या पाठीशी आहे. आपण लवकरात लवकर मधुभावना नक्की सोडूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी फक्त साक्षीविषयीच नाही तर तुमच्या आईबाबांविषयी सुद्धा क्लू शोधण्यासाठी आश्रमात नक्की जाणार आणि तुमच्या हक्कांचे आई वडील तुम्हाला मिळवून